आणि चौथ्या दिवशी असा चमत्कार झाला. गुरुचरित्र वाचत असताना आणि एकाएकी ते कुत्र उठलं. माझ्या मनात पालचूक चुकली. 6 ते 7 फुटाचा नाग असत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री स्वामी महाराज की जय हो. गुरुदेव दत्त महाराज की जय हो. तो स्वामी भक्तांनो, आतापर्यंत मला जे जे अनुभव आले ते मी शेअर केले. तर तुम्हाला मी एक सांगतो, मला असा एक अनुभव आला स्वामींचा. माझी नेहमी औदुंबराच्या वृक्षाखाली सेवा चालायची. प्रदक्षिणा घालणं, औदुंबराला पाणी घालणं हे माझं नेहमी चालायचं. तर भक्तांना मी तुम्हाला सांगतो, मी असं ठरवलं की आता परत गुरुचरित्राचं पारायण औदुंबराच्या वृक्षाखाली करायचंय. मी औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करायला बसलो. आणि मी ज्यावेळेस पारायणाला बसायचो तिथे गेल्यानंतर मी नेहमी स्वामी सेवा चालू असताना मी नेहमी तिथे शंखध्वनी करायचो. आणि शंखध्वनी केला की बरोबर माझ्याजवळ बरोबर 3-4 कुत्रे 100% येणार म्हणजे येणार. आणि ते मस्तपैकी 3-4 बाजूला ती 3-4 कुत्रे नेहमी बसायचे. आणि मी शंख वाजवल्यानंतर ते सुद्धा शंखासारखा ध्वनी काढायचे. शंख वाजला की ते बरोबर येणार म्हणजे येणार. आणि पहिला दिवस झाला, दुसरा झाला, तिसऱ्या दिवशी वाचलं आणि चौथ्या दिवशी असा चमत्कार झाला. मी गुरुचरित्र वाचत असताना कुत्रा असं औदुंबराच्या समोरच बसलेलं होतं आणि ते कधी उठत नाही. जोपर्यंत मी वाचत असतो तोपर्यंत ते कधीही उठत नव्हतं. आणि एकाएकी ते कुत्रं उठलं. त्यांनी अशी नजर फिरवली, त्याला काय दिसतं असेल तो जाणे. आणि ते उठलं आणि थोडंसं लांब जाऊन बसलं. उंबराखाली नाही बसलं, ते साईडला जाऊन बसलं. आता ते साईडला बसल्यानंतर माझ्या मनात पालचूक चुकली. म्हणलं काहीतरी आहे, माझं मन कुठं लागतंय वाचायला. स्वामींना हात जोडले आणि माझ्या समोर कमीत कमी एक 2 ते 3 फुटाच्या अंतरावरती 6 ते 7 फुटाचा नाग असत. तो येऊन औदुंबरा समोर असा बसला. म्हणजे नेमकं फणी काढायचा टाइम आणि माझा नजर जायचा टाइम एकच झाला. आणि मी घाबरलो. स्वामींना हात जोडले, म्हणलं जय बाबा काल भैरव. आणि त्या नागाकडे बघितलं आणि त्या नागाला हात जोडले मी. आणि तो नाग पुन्हा तिथेच जागेवर वळाला. तो जागेवर वळाला आणि तो तिथून निघून गेला. हा एक माझा तिसरा चमत्कार. तर मित्रांनो, असं मला नागदेवतांनी मला गुरुचरित्र पारायण चालू असताना दर्शन दिलं. असं तुम्हाला पण देव तुमच्या पाठीशी सदैव स्वामींचा हात राहो. तुम्ही फक्त स्वतःची स्वतः प्रामाणिक राहा. स्वतः स्वामींची सेवा करा, स्वामींचा जप करा. कारण जपामध्ये खूप ताकद आहे, नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. सतत ठेवा. ह्या ज्या फालतू गोष्टी आहेत, हा असा तो तसा, ह्यामध्ये तुमचं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा. तर त्याने तुम्हाला तुमच्या जीवनाचा जो प्रवास आहे, हा जीवन प्रवास एकदम सुखकर आणि एकदम शांतमय होईल. तुमच्या पाठीशी सदैव स्वामी राहतील, हा माझा ठाम विश्वास आहे. आज मी तो विश्वास स्वामींचा असल्यामुळं आज मी निश्चिंतपणे आणि निर्भयपणे राहत आहे. स्वामींच्या कृपेनं माझं सर्व काही चांगलं झालं आहे. अजून पण पुढे तुम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे. अजून पण खूप चमत्कार झालेत माझ्या आयुष्यामध्ये आणि अजून मी वेळोवेळी माझ्याशी चमत्कार घडतात. असे चमत्कार तुमच्याशी घडो आणि तुमच्याकडून स्वामींची सेवा घडो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला तुम्हाला पटलं, तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय श्री स्वामी समर्थ.